आज श्रीगोंद्याला आपण पिक्चर पाहायला गेलो, देऊळ बंद 2. आणि हा पिक्चर खरंच मित्रांनो पाहण्यासारखा आहे, नक्की बघा एकदा. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. आपल्या गाईचा गोठा करायचा बरं का आपल्याला, त्यासाठी दादू भाऊ सकाळीच आपल्याला मदत करू लागायला इथं. त्यानंतर संकेत भाऊ पण आले बरं का, सगळे कामाचेच मित्र आहेत आमचे. आणि आमच्या इथं ना भाचा भाची पण लय कामाचे भाऊ, इथं मामा काय करतो ते बघण्यासाठी आले होते. त्यानंतर घरात आलो, भाची म्हणली मामा मला काहीतरी पाहिजे. म्हणलं हिला काय पाहिजे भाऊ? आता आंबा दिला तर आंबा म्हणायचे नको 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 नको, ही नाही पाहिजे. असले गोड रिॲक्शन देते का नाही काही विचारू नका बाबा. आणि दात तर सगळे ना खाऊन टाकले चॉकलेटने. असले लहान पोरांना चॉकलेट तर देत नका बरं का अजिबात. त्यानंतर तिला आपण बॅटरी दिली, ही नको मामा, ती नको 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 नको. अरे म्हणलं भाऊ हिला काय पाहिजे. नंतर मला समजलं की हिच्या गाडीचं चाक होतं ना, हे तिला पाहिजे होतं. भलतीच खुश झाले ते, तिने पण लगेच चाक चालू करून गाडी चालू करून दिली. त्यानंतर गेलो वैभव भाऊंच्या घरी मस्त प्रकारे बरं का, कारण वैभव भाऊ आपल्याला सोबत नाहीच होता आणि संकेत भाऊ पण होते सोबत आपल्या. आणि मग 100चा गेला टाकला, 200च्या स्पीडने निघालो श्रीगोंद्याला आलो. आपल्या प्रत्येक भाऊंच्या घरी डायरेक्ट. प्रत्येक भाऊनी पण ना पाणी बिनी आणलं, गार पाणी बिनी पेलो. म्हणलं चला आपला पिक्चर हुकून जायचा. पिक्चरची वेळ आपली 11:30 का 11:50 होती सॉरी, आणि 12 वाजता पिक्चर चालू होणार होता. इथं आलो भाऊ मित्रांनो, पहिल्यांदाच आपण पिक्चर सिनेमाला असं बघायला आलेलो, म्हणजे काय आपण बघितलं नाही कधी. जे आहे ते सांगायचं बरं का, तर काही विषय नाही त्यामध्ये. त्यानंतर आमचे सनी काका मावशीन ती पण आले भाऊ. म्हणलं काय योगायोगी भाऊ, काल रात्री म्हणलं बुंदीचा व्हिडिओ बनवला ना, आज तर तुम्हीच आले स्वतः इथं. आणि मला एक गोष्ट पटली नाही बरं का सिनेमा हॉलमध्ये, की इथं आहे ना मित्रांनो कोल्ड ड्रिंक लय माग देतात भाऊ. आयला माझ्या खिशाला मोकार कात्री लागली. माझ्या मित्रमंडळीने टाकलं राव मला. ते जाऊ द्या मरू द्या. पिक्चर तर एकदम छान होता भाऊ. आतमध्ये एसी बीसी 2 होते, त्यामुळे गरम बिरम तर काय होत नव्हतं. पोरांना म्हणला तुम्ही आता आपापल्या खुर्चीची पेटी बांधून घ्या आणि चांगला पिक्चर बघा. काकानी पण ना 2-4 किलो ना वेपर्स आणले ते. म्हणलं खरं राव तुमचंच. मित्रांनो पिक्चर तर खूप छान आहे बरं का, तुम्ही नक्की एकदा बघायला पाहिजे ना, आपल्या फॅमिली सोबत पण बघा. पिक्चरची स्टोरी अशी आहे मित्रांनो, की आपल्या शेतकरी लाईफ वरती आहे. मी काय जास्त स्टोरी सांगणार नाही, मग तुम्हाला पाहण्यात रस येणार नाही. परंतु नक्की एकदा ना पिक्चर पहा बरं का. दुपारी उलसक सुट्टी झाली 10-15 मिनिटं थंड भिंड प्यायला बाहेर गेलो. परत माघारी आलो, पिक्चर संपला. डायरेक्ट म्हणलं आता ना 100च्या स्पीडने हालाप आपल्या घरी म्हणलं. पण गाड्यांना खायचा होता वडापाव, मग त्यांना पण ना 2-2 वडापाव चालले. ती पण भलतेच खुश झाले आपल्यावरती. संकेत भाऊला कुठं फॅन का काय घ्यायचं होतं, मग संकेत भाऊला म्हणलं टाका फॅन घेऊन. इथं 100 भाऊ आपल्याला फॅन द्यायला होते. म्हणलं वॉरंटी कार्ड घेतलं का. संकेत भाऊ म्हणले ते काम तर आपण 1 नंबरच करत असतो. गावतावानी पैसा झालाय म्हणलं आता काय करावं. मग डायरेक्ट सोन्याचं ब्रासलेटच करायचं ठरवलं. पण आपल्याकडे ते चांदीच होतं जुनं, तेच आपल्याला धुवून घ्यायचं. त्यांनी पण आहे ना मित्रांनो, त्याला गार गरम करून नाही का चांगलं ते असतं काहीतरी प्रोसेसिंग, आपल्याला काही माहित नाही. पण त्यांनी ते दिलं सिस्टीम करून. आता तुमचा भाऊ लागला चमकायला मग सोन्याचं ब्रासलेट घालून. संध्याकाळी होती मित्रांनो आरसीबीची मॅच, ना आपण व्हिडिओ काढायला चालू केलं निधन लगेच कॅच घेतला बरं का इथं. तर आमचे प्रत्येक भाऊ इतके खुश झाले, त्यांचे रिॲक्शन बघा. असं उड्या मारत होते जसं त्यांची आरसीबी जिंकली. पण खरंच मित्रांनो जिंकली बरं का आरसीबी. सलग 2 वर्ष आता ट्रॉफी घेतली आरसीबीने. तात्या पण आले होते बरं का मॅच बघू लागायला. तात्या म्हणतात भैयाला हानू का तुला. म्हणलं हाना. मग काय मित्रांनो मामीनी बनवलं होतं स्वयंपाक, 2-4 आयटम होते. तुमच्या भाऊने दाबून खाल्लं नाही. प्रत्येक भाऊनं म्हणलं लाजू नका, फकाटचं आहे आपलं, कसं दणकून खायचं. संध्याकाळी पण ना मोकार पाऊस झाला कोकण गावला तर लय झाला, काही विचारू नका. चला मित्रांनो व्हिडिओ आवडेल लाईक आणि फॉलो करून घ्या. भेटू आता उद्याच्या भागात.